जगात काही देशांमध्ये एप्रिल फुल डे साजरा होतो. आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा होतो. यवतमाळ वाशिमचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी आमदार आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे म्हणाले की आज यवतमाळ येथे फॉर्म भरायला चाललेलो आहोत. यवतमाळमध्ये सभा आहे, प्रचार सुरू आहे. सगळं सुरू असताना महायुतीकडून अजून उमेदवार ठरलेला नाही. भ्रष्ट उमेदवार देणार की कोण नवीन चेहरा येणार हा एक प्रश्न आहे. बंडखोरी आणि गद्दारीमध्ये खूप फरक असतो. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की 40 जे गद्दार होते त्यांनी पण पुढचा काय तो विचार करावा, कारण चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे की जिथे जिथे गद्दारी झालेली आहे तिथे तिथे लोकांनी नाकारलेलं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यासोबतच ते पुढे म्हणाले की भाजपाचे देखील आपण पाहिलेलं आहे. सरकार गेल्या 10 वर्षात केंद्रात असो किंवा इथं काही वर्षामध्ये जी कामं व्हायला पाहिजे होती ती आश्वासनं दिली होती. कालच एप्रिल फुल डे होऊन गेला. जगात काही देशांमध्ये एप्रिल फुल डे साजरा होतो. आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा होतो. परिवर्तनाचे वारे सगळीकडे व्हायला लागलेले आहेत. आम्ही जनतेच्या थेट संपर्कात आहोत आणि जनता आपण पाहाल आमच्यासोबतच राहील. देशात लोकशाही संपत चाललेली आहे. संविधानाला मोठा धोका आहे आणि अशा काळात आम्ही सगळेच एकत्र येऊन जे लोकशाही संपवत आहे, जे संविधान बदलायला इच्छुक आहे त्यांच्या विरोधात लढत आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आज यवतमाळमध्ये फॉर्म भरायला चाललोय. तिथे आपण माहिती आहे सभा आहे, प्रचार सुरू होत आहे. हे सर्व होत असताना एनडीए कडून उमेदवारच अजून तिथे ठरलेला नाहीये. भ्रष्ट उमेदवार देणार की कोण नवीन चेहरा येणार हा एक प्रश्न आहे. तुमच्या बंडखोरांना 2 ठिकाणी तिकीट नाकारलं पाहिजे. कोण कोण बंडखोर कुठे? ते गद्दार आहेत. बंडखोर आणि गद्दारीमध्ये खूप फरक असतो. आणि महत्वाची गोष्ट हीच आपण पाहत आहात की साधारणपणे आता 40 जे गद्दार होते त्यांनी पण पुढचा काय तो विचार करावा, कारण एकंदर आता चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे की जिथे जिथे गद्दारी झालेली आहे तिथे लोकांनी नाकारलेलं. आणि भाजपचं देखील आपण पाहिलं सरकार गेल्या 10 वर्षात केंद्रात असो आणि इथे काही वर्षांमध्ये जी कामं व्हायला पाहिजे होती, जी आश्वासनं दिली होती, कालच एप्रिल फुल डे होऊन गेला. जगात काही काही देशांमध्ये एप्रिल फुल डे साजरा होतो, आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा होतो. तुम्हाला त्यांचं भविष्य काय वाटतं? मला वाटतं आता आम्ही देशाचं भविष्य बघत आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे की परिवर्तनाचे वारे सगळीकडे व्हायला लागलेले आहेत. काल परवाकडे आम्ही दिल्लीत देखील होतो. तिथे असेल, बिहारमध्ये असेल, झारखंडमध्ये असेल, महाराष्ट्रात असेल, बंगालमध्ये असेल, आपण पाहाल की इंडिया आघाडीची जी बांधणी आहे ती मजबूत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, यवतमाळ.